नमस्कार, मी समीर रुपदे. पुणे वाहतूक पोलीस यांनी एक ॲप असं त्यांनी चांगलं तयार केलेलं आहे पुणे शहरातील नागरिकांसाठी, की आपण बऱ्याच वेळा म्हणतो की वाहतूक नियम लोक पाळत नाहीत आणि त्याची तक्रार आपण करत असतो. मग पोलिसांप्रमाणे आता सजग राहायची वेळ तुमच्यावर पण आहे. आपण म्हणजे नुसतं तक्रार करण्यापेक्षा आता आपण डायरेक्ट काय करू शकतो, तर बाबा आता आपण ॲक्शन घेऊ शकतो. ती म्हणजे कुठली, तर पुणे वाहतूक पोलिसांनी काय केलेले की जे नियम पाळत नाहीत अशा काही व्यक्तींवरती जर का आपल्याला कारवाई करायची असेल तर वाहतूक पोलीस कधी कधी अपुरे पडू शकतात. तर त्याकरता नागरिकांना पण त्यांनी आवाहन केलेलं आहे. त्याकरता तुम्ही त्यांनी PTP ॲप म्हणजे पुणे ट्रॅफिक पोलीस ॲप हे तुम्ही प्ले स्टोअरवरनं तुम्ही इन्स्टॉल करू शकता. त्या ॲपमध्ये त्यांनी चांगल्या सुविधा दिलेल्या आहेत. 13 प्रकारचे नियमभंग झालेल्या अशा लोकांवरती कारवाई पुणे पोलीस करणार आहे. तर त्यामध्ये अनेक आहेत, म्हणजे बाबा जसं की ट्रिपल सीट चाललेले आहेत किंवा बुलेटचा सायलेन्सर वेगळा आहे किंवा तुम्ही म्हणाल तर फुटपाथवरती गाड्या लावलेल्या आहेत, तर त्याचा तुम्ही फोटो काढू शकता, त्या PTP ॲपवर टाकू शकता आणि त्याच्यावरती पुणे पोलीस काय करणार, त्याची नीट पडताळणी करणार, शहानिशा करणार. त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ टाकू शकता आणि पडताळणी झाल्यानंतर त्या व्यक्तीला तिथं दंड लावू शकतो पुणे पोलीस. आणि आता तुम्ही म्हणाल की अरे पण मग आमचं नाव ह्याच्यात कळलं तर त्याच्याकरता त्याच्यात गोपनीयता त्यांनी ठेवलेली आहे. त्यात तो क्लॉजच आहे की जर का कोणी हे जर का टाकलं तर समोरच्या व्यक्तीला हे कळणार नाही कोणी टाकले. त्यामुळे तुम्हाला जर का असं कोणी जाणवत असेल किंवा जात असताना रस्त्याने, तर तुम्ही नक्की ते फोटो त्या ॲपवरती टाका आणि तुम्हीही सजग नागरिक कम पोलीस असे तुम्ही पोलिसिंग बनू शकता. आणि याच्यात त्यांनी अजून एक चांगली एक योजना आखली, ती म्हणजे कुठली, तर ती म्हणजे 6 महिन्याकरता ही योजना आहे. जर का जो व्यक्ती एका महिन्यामध्ये जास्तीत जास्त जेवढा त्याच्यावर तक्रारी टाकेल, ते सगळ्यात महिन्यात ते चेक करणार की ज्या पुणे शहरामधल्या कुठल्या व्यक्तीने सगळ्यात जास्त तक्रारी टाकल्या आहेत त्याला 50,000 रुपये बक्षीस आहे, दुसऱ्याला 25,000 आणि तिसऱ्याला 15,000 असं बक्षीस आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तक्रारी ऑथेंटिकेट तुम्ही जरूर टाका, त्याची पडताळणी होईल, तुमचं नाव गुप्त राहील. आणि हे 6 महिन्याकरता ही स्कीम त्यांनी म्हणायला पाहिजे असं की लागू केलेली आहे. तर जरूर आता आपण पुढाकार घेऊयात आणि हे जे बेशिस्त जी मंडळी आहेत त्यांच्यावर आपण कारवाई करूयात. सगळ्यांनी भाग घ्या, PTP इन्स्टॉल करा आणि लगेच सुरू करा. संध्याकाळ सकाळ जाता येता फोटो काढा आणि त्याच्यावर ॲपवर टाका. बघू आता किती लोक जास्तीत जास्त त्याच्यावर नियम भंग करणाऱ्या लोकांवर कारवाई करतात. बघा, जागरूक पोलीस बना आता. धन्यवाद.